नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप तुमचं मनापासून स्वागत करते। तर तुम्ही पाहू शकता मी बसलेले आहे आमच्या किचन गार्डनमध्ये, जिथं आम्ही भाजीपाला वगैरे लावलेला आहे। आणि आज मी तुम्हाला आमच्या गार्डनमधला भाजीपाला दाखवणार आहे, कारण आज ना आमच्या वांग्याला इतके छान वांगे आलेले आहेत। ते वांगे मी तुम्हाला दाखवते कसले आलेत, चला। तर ना मी अगोदर मेथी वगैरे लावलेली आमची पूर्ण आम्ही उपटून घेतली, खुडून घेतली होती। सोबत इथं ना पालकला आलेला आहे। आता इथं डबल परत मेथी लावली आम्ही, तुम्ही पाहू शकता मस्त मेथी देखील उगलेली आहे। सोबत लसूण आहे आणि सोबत कोथिंबीर लावली होती त्या दिवशी माझ्या सासूबाईंनी, ती कोथिंबीर देखील मस्त उगली पाहू शकता। आणि कोथिंबीरीच्या शेजारीच ना आम्ही साईडला पुदिना लावलाय। आता उन्हाळा सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये पुदिन्याची चटणी, पुदिन्याचं सरबत वगैरे खाल्लेलं खूप चांगलं असतं, कारण पुदिना खूप जास्त थंड असतो आणि नॉर्मली मार्केटमध्ये जास्त उन्हाळ्याचा पुदिना वगैरे भेटत नाही, मोजकाच भेटतो कोथिंबीर पुदिना। तर मी पुदिना खूप सारा आमच्या गार्डनमध्ये लावलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता इकडं बी मेथी डबल टाकलेली आहे, म्हणजेच मेथी लावलेली आहे। तर इकडची मेथी देखील खूप मस्त उगली आहे। आता 15 दिवसामध्ये ही मेथी खायला येते। परत मोठी झाली ना तर परत तुम्हाला दाखवलं मी। आणि फर्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही म्हणजे महिना सव्वा महिना होऊन गेलेलं वांगे लावलेले, तर सव्वा महिना नाही, पूर्ण 1.5 महिना झालेला आहे। 1.5 महिन्यानंतर इथं वांगे यायला सुरुवात झाली। शेतात सव्वा महिन्यात येतात वांग्याला वांगी, पण इथं आता हे बऱ्याच दिवसाचं म्हणजे दारासमोरचं गार्डन आहे आणि शेती वगैरे अगोदर केलेली नाही, तर त्याला थोडं उशीर लागतो। आणि ऑर्गॅनिक पद्धतीने हे सर्व जिन्नस आम्ही उगवलेले आहेत, म्हणून तर आणखीन थोडं उशीर लागतो, कारण आम्ही खत वगैरे फवारणी वगैरे काही इतकी करत नाहीत ह्याच्यावर, साधं सिंपल ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता इथं आहे बडीशोपीचं झाड, मस्त बडीशोप आली। आणि ह्या बडीशोपीच्या झाडीचा फंटा जरी थोडासा तोडून खाल्ला ना तो देखील बडीशोपीसारखा लागतो। तुम्ही कधी खाल्ला का नाही काय माहिती, पण घरी आलेल्या बडीशोपीचं झाड म्हणजे पूर्ण बडीशोपीचाच वास आलेला असं तुम्ही पाहू शकता। मस्त पिवळे फुलं वगैरे आलेले आहेत। आणि आमच्या वांग्याच्या शेजारी आहे हरभरा। 2-3 वेळेस आम्ही हरभरा खुडला, आता ढाळे येण्यासाठी ठेवलाय। मग माहीत नाही ढाळे येतील का कसे, आम्हाला आणखीन काही त्याला आलेले दिसले नाही, पण फुलं यायला सुरुवात झाली। साईडला दुसरीकडेही कोथिंबीर म्हणजे ते बडीशोपीचं झाड आलेलं आहे। आणि बघा तुम्हाला दाखवते मी वांगे, सर्व वांग्याला फुलं आलेले आहेत। आता 8-10 दिवसात तर पूर्ण वांग्याला फुलं येतील, पण ह्या वांग्याच्या झाडाला सगळ्यात अगोदर 2 वांगे आलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता मस्त वांगे आलेले आहेत। आता मी हे वांगे तोडते। मी प्रयत्न केला वांग हाताने तोडून घ्यायचा, पण इतकं ते वांग झाडाला चिपकलेलं होतं आणि जास्त वडलं तर झाडच उपटून येईल असं वाटलं, म्हणून मी कात्रीने हे वांग कापून घेतलं। गावरान पद्धतीने लावले गावरान वांगेत म्हणून त्या वांग्याला खूप काटे, तर डायरेक्ट हाताने वरी शँडल धरून वांग तोडा येत नाही, कारण वांग्याच्या झाडाच्या पानाला बी काटे आहेत, वांग्यालाही काटे आहेत। तर मी श्रुतीला आमच्या आवाज दिला आणि तिला नाही का कातर आणायला सांगितली, किचनची कातर आणायला सांगितली होती मी तिला। तर मग कात्रीने व्यवस्थित कट करून होतील। पालक वगैरे कट करताना मी कात्रीनेच कट केली तर मस्त व्यवस्थित कट होतं, कारण इथं ना फुसफुस जागा झालेली, पालक वरतून खुडून घ्यायला लागला की लगेचच डायरेक्ट उपटून यायला सुरू होतं, म्हणून मी कट करूनच घेते शक्यतो। वांग्याच्या पलीकडून आमच्या पालक देखील आहे, गावरान पालक, आणि दुसरीकडचं तर आणखीन छोटाच आहे, तुम्हाला दाखवला होता मी। आणि इथं बी मी साईडला पुदिना लावलेला आहे। आमच्या इथं 10-12 आम्ही जांबाची झाडं लावलेली आहेत, वर्षभरात मोठाली होतील ती। तर माझी श्रुती आली होती कातर घेऊन, तर तुम्ही साईडला पाहू शकता एक मस्त वाफाचा आम्ही वांग्याचा बनवलेला आहे। आता त्या सर्व वांग्याला फुलं आलेले आहेत। एक सोबत जर त्या सर्व वांग्याला वांगे आले ना तर एक फाटीभरच वांगे निघतील, एवढे झाडं आहेत आमच्याकडे वांग्याची। तर आता मी कट करीत होते वांग, चालेल मला दाखते हे या किचनच्या कात्रीने नाही ना वांगे खूप मस्त, म्हणजे भाजीपाला छान खोडून बी भाजी वगैरे कट करू शकतो, फुलं गुलाबाची फुलं वगैरे कट करू शकतो, भाजीपाला कट करू शकतो। तर तुम्ही पाहू शकता मी कट करून घेतलेलं आहे वांग, तर किती मस्त आलेलं आहे। आणि दुसरं वालंही कट करून घेतलेलं आहे।
तर आज मी ह्या 2 वांग्याची मस्त भाजी बनवणार आहे, तयार फर्स्टवाली भाजी. तर तुम्ही पाहू शकता 2 पद्धतीचे वांगे लावलेले आहेत आणि दोन्हीही गावरान आहेत. हलकं जांभळं एक आहे आणि एक हलकं हिरवंवाला आहे. तर चालले का लगेच? तुम्हाला कसे वाटले आमचे वांग्याचे रोपं, आमच्या शेतातली वांगी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता मस्त. आणि आमच्याकडनं मी पुदिना खूप लावला आहे आणि पुदिना देखील आमच्या इथलचा खूप भारी आलेला. चला मी तुम्हाला पुदिना दाखवते. वांग्याच्या झाडात देखील अगोदर आम्ही पुदिना लावला होता ना, तो मस्त आलेला आहे. ते पाय वांग्याच्या झाडामधून पुदिना आणि घरगुती पुदिन्याची चटणी वगैरे खायला खूप भारी लागते, एकच नंबर. आणि पुदिन्याचा शरबत तर खूप भारी लागतो. पुदिन्याचा शरबत आम्ही उन्हाळ्यात नेहमी लिंबू शरबत सारखा बनवतो, भारी लागतो. कारण पुदिन्याची पानं खूप थंडी असतात. सोबत होते कांदे तिथं साईडला. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईब बी करा. परत भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.